ठीक आहे. 18 डिसेंबर गुरुवार गुरुवार 18 डिसेंबर. ठीक आहे. 18 डिसेंबर 1. नमस्कार. जवळपास 3-1 तास आपण सगळे लोक एकत्र बसलो आहोत. मुंबई शहरातल्या, ठाण्यातल्या, नाशिकमधल्या अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या शाळांचे प्रश्न आपण समजून घेतले आणि त्यामुळे आपल्याला जो प्रश्न एखाद दुसऱ्या शाळेचा वाटत होता तो जवळपास महाराष्ट्रव्यापी प्रश्न आहे. पण कदाचित एखाद्या व्यापक कारस्थानाचा भाग म्हणूनच तो आपल्या पुढे तेवढ्या तीव्रतेने येत नसावा, अशा प्रकारची परिस्थिती सध्या आहे. लोक इथं बोलले, प्रश्न सांगितले. त्यानंतरच्या काळात त्यानंतर बीडी भालेकर शाळेच्या बद्दल सर तुम्ही बोललात. उत्पलने संपर्काचा सगळा अनुभव पण सांगितला. तुमचा जो बीडी भालेकरचा अनुभव आहे सर, तो आम्हाला खूप प्रेरणादायी वाटतो. आम्हाला वाटतं की अशा पद्धतीनं शाळा जगल्या पाहिजे. फक्त मी भाषेच्या चळवळीतला असा कार्यकर्ता आहे की आम्ही आमची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत घातली आहे. त्यामुळे नंतर प्रॉब्लेम काय होईल, तुमची विश्रामगृहाच्या जागी ती शाळा येईल. पण आता जे 1000 लोक त्या आंदोलनात आहेत त्यांची मुलं नातवंड जर मराठी जात नसतील ना, तर त्या शाळेचं पुन्हा विश्रामगृह होण्याचा धोका आहे. त्यामुळे लोकांनी नुसती शाळा वाचवा म्हणून आंदोलन करून उपयोग नाही, वाचलेल्या शाळेमध्ये पुन्हा आपल्या मुलांना घातलं पण पाहिजे. कारण आपल्या समाजातल्या एका मोठ्या वर्गाने व्यासपीठावर मराठीचा फायदा घेऊन प्रत्यक्ष आयुष्यामध्ये मराठी हद्दपार केल्यामुळे आज आमच्यासारख्या लोकांना रक्त ओकण्याची वेळ आलेली आहे. त्यामुळे ह्या परिस्थितीला जो उपाय आहे, आपलं बोलणं आणि आपलं वागणं याच्यामधली भाषेच्या प्रश्नाबद्दलची विसंगती शून्यावर आणून ठेवणं, ह्याच्याशिवाय आपल्याला दुसरा काहीही उपाय नाही. त्याशिवाय मराठी शाळा टिकणार नाही. काही प्रश्न लोकांनी मांडलेत, ते फक्त मी बरेच लोक इथे आलेत. आता म्हात्रे सर आलेत, मगाशी मला वाटतं राजेंद्र प्रधान सर आले होते. अनेक लोकांकडे म्हणण्यासारखं सांगण्यासारखं आहे. पण आमचा आतापर्यंतचा मराठी शाळेच्या किंवा मराठी भाषेच्या परिषदांचा अनुभव असा आहे की बरेचदा असं होतं की लोक व्यासपीठावरनं इतकं सांगत राहतात की ऐकणाऱ्या माणसांना नंतर काम करण्याची ऊर्जाच राहत नाही. त्यामुळे आपण एवढंही सांगता कामा नये की लोकांना ऐकणं हेच काम होऊन बसेल, प्रत्यक्ष दुसरं काही काम करावंसच वाटणार नाही. इथे काही आमचे पत्रकार मित्र आलेत आणि मगाशी आनंदनं सांगितलं की माध्यमाचे मालक सध्याच्या पाशवी बहुमतवाल्या लोकांच्या मांडीवर जाऊन बसलेले असल्यामुळे आमचे जे पत्रकार मित्र आहेत, जे मराठी धार्जिणे आहेत, त्यांची काय पंचायत झाली आहे ती आम्हाला कळत नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्याबद्दल विचार करताना मालकाचा वेगळा विचार करतो आणि पत्रकाराचा वेगळा विचार करतो. पत्रकार आमचा मित्र आहे, मालक व गुजरातच्या माफियांच्या मांडीवर जाऊन बसला असेल तर त्याच्याबद्दल आम्ही वेगळं बोलू. आमच्या पत्रकार मित्राच्या बद्दल आमचं वेगळं म्हणणं आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही त्याच्याशी खाजगीत भांडू, पण जाहीरपणाने पत्रकार मित्रांशी, मग अगदी तो ऑनलाईन वाला हे पाहाल तर चमत्कार होईल असं म्हणणारा असला तरी सुद्धा त्या ऑनलाईन वाल्याशी जाहीरपणे भांडायचं नाही. हा आमच्या कार्यकर्ता म्हणून स्ट्रॅटेजीचा भाग आहे. आम्हाला त्यांच्याशी भांडायचं नाही, हे आमचे मित्र आहेत. मोठ्या शत्रूंशी भांडायचं तर आपल्या छोट्या मित्रांना सोबत घेणं हाच मार्ग आहे, हे आपल्या सगळ्यांच्या यथावकाश लक्षात येतच. नीरजने एक चांगला मुद्दा मांडलाय की सीओईपी मध्ये, म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जे पुण्यात आहे, त्याच्यामध्ये 2025 मध्ये जी मराठीतनं पहिली इंजिनिअरिंगची तुकडी झाली 2025ला, त्यातल्या 75% विद्यार्थ्यांचं कॅम्पस सिलेक्शन झालं आहे. याचा अर्थ मराठीमधनं मुलं जर शिकली तर ती बेकार राहतील. हा जो प्रॉपगँडा आहे, हा जो प्रचार आहे, हा गोबेल्स प्रॉपगँडा आहे. गोबेल्सचा प्रॉपगँडा फक्त रेशीम बागेतनं होतो असं नाही. गोबेल्सचा प्रॉपगँडा हा मराठीच्या विरोधात इंग्रजीच्या बाजूने सुद्धा होऊ शकतो, त्याचंही आपण भान ठेवलं पाहिजे. नागरी निवाराची जी शाळा आहे त्याच्याबद्दल अविनाश संखे सरांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मला एक पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्रामध्ये नागरी निवाराची जी शाळा आहे, मला नागरी निवाराच्या प्रकल्पाबद्दल तुम्हाला वेगळं सांगायला नको. मृणालताई आणि पबा सामंतांनी केलेला महाराष्ट्रातला तो अत्यंत महत्वाचा प्रकल्प आहे. त्या शाळेला अनुदान
मिळण्याच्या साठीचं हे पत्र आहे. आणि मला महत्वाची गोष्ट काय वाटते की आज आम्ही काम करणारे लोक, आमच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारची ताकद सत्ता नाहीये, पण यांच्यापर्यंत प्रश्न पोहोचला तर तो दखलपात्र होईल असं समाजातल्या लोकांना वाटणं ही आमच्या काम करण्याला पावती आहे असं मी मानतो. त्यामुळे मी त्यांचे आभार मानतो. सगळ्यात गमतीची बाब अशी आहे, इथे कपिल पाटलांचे माजी मित्र आहेत जालिंदर सरोदे, मग त्यांना कळेल त्याचा कॉन्टेक्स्ट काय आहे ते. तर मला कपिल पाटलांच्या सहीचं पण पत्र आलंय माझ्या नाबेची, माझ्याकडे ते पत्र आले, काही मला नाहीये, शिक्षणाधिकाऱ्यांना लिहिलेलं पत्र. म्हणजे आतापर्यंत मराठी शाळांचे प्रश्न कपिल पाटलांनी सोडवावं असं अपेक्षित होतं. आता ते प्रश्न आपण सोडवावं असं कपिल पाटलांना अपेक्षित आहे. ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे असं मला वाटतं. त्याच्याही पेक्षा गमतीशीर गोष्ट मी तुम्हाला सांगतो की भांडूपच्या एका शाळेच्या संबंधातला टँक रोडवरच्या महापालिकेच्या शाळेचा प्रश्न आहे. आणि त्या शाळेसाठी परेश विचारे, प्रकाश मोहिते, शिवशंकर पुरवाल, निर्मलाताई भाबड आणि जयश्रीताई चौधरी यांनी सहाय्यक आयुक्त एस विभाग यांना त्या शाळेच्या संबंधातलं जे पत्र दिलेलं आहे ते, त्या पत्राची परत त्यांनी कालपासून पाठपुरावा करत होते की हे पत्र आपण घ्यावं आणि या पत्राचा पाठपुरावा करावा. हे चांगले मराठी लोक आहेत, काम करणारे लोक आहेत, हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोक आहेत आणि त्यांना आम्ही मदत आमच्या पातळीवर, आमची जी काही मर्यादा आहे ती करू. हे मी तुम्हाला का सांगतो, ज्या मराठीवादी पक्षांनी आपल्याला मदत करावी म्हणून आपण 60 वर्ष आभाळाकडे डोळे ठेवून बसलो आहोत, त्यांनाच आपल्या मदतीची गरज निर्माण झालेली आहे. इतकी परिस्थिती बदललेली आहे. हे मी तुमच्या एक नम्रपणे निदर्शनास आणतो. 100 दराडे सरांनी मगाशी त्यांच्या बोलण्यात राहून गेलेला एक मुद्दा इथे मांडला होता की 100 पेक्षा अधिक ठिकाणी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने भाडेपट्ट्यावर जागा घेतल्या होत्या. त्या सहजासहजी परत करता येत नाही, पण गपचूप त्या मूळ मालकाला परत करण्यात आलेले आहेत आणि हा विषय आंदोलनामध्ये घ्यावा. आता हे जेव्हा गपचूप होतं तेव्हा या गुपचूप होणाऱ्या कारस्थानामध्ये खूप लाभार्थी असतात आणि त्या लाभार्थ्यांचं जो सिक्रेट अलायन्स आहे तो उघड करणं हा आपल्या भाषिक सांस्कृतिक जबाबदारीचाच भाग आहे असं मी मानतो. दराडे सर, ह्या बाबतीत तुम्ही घ्याल त्या पुढाकारामध्ये आम्ही तुमच्या सोबत असणार आहोत. नागरी निवाराच्या शाळेचा मगाशी मी तुम्हाला तिथे उल्लेख केला. एक मुद्दा नीरजने मांडला इथे, नीरज पंडितने, की सरकारी जमिनी मराठी माध्यमाच्या शाळेसाठी ज्या मिळाल्या तिथे संस्था चालक इंग्रजी माध्यमाच्या शाळा उभारून तिथे स्वतःच्या लाभाचं काम करत आहेत आणि त्यासाठी त्यांना विरोध केला पाहिजे. आता याच्याबद्दलचं माझं म्हणणं मांडण्या अगोदर संस्था चालकांचं काय साधारण युक्तिवाद आहेत ते मी तुम्हाला सांगतो. जे संस्था चालक जुन्या पिढीतले काहीतरी सोशल कमिटमेंट असलेले होते, त्यांचे मुलगे, त्यांच्या मुली, त्यांच्या सुना आणि त्यांचे जावई यातले बहुतांश लोक धंदेवाईक आहेत. त्यांनी दुकानं टाकलेली आहेत आणि त्यांना असं वाटतं की जसा साखर कारखाना आणि दारूची फॅक्टरी आपल्या बापजाद्यांनी काढली की आपण फक्त नफा मिळवायचा असतो, तसा शिक्षणातनं पण फक्त नफा मिळवायचा असतो. त्यामुळे बरेच संस्था चालकांच्या दुसऱ्या तिसऱ्या पिढीतले लोक असं म्हणतात, आम्हाला खरं चालवायची आहे मराठी शाळा, पण कोण येतच नाही. कसं येईल तुमच्या मराठी शाळेत? 7वी 8वीच्या मुलींना पाळीच्या दिवसामध्ये जर नीट टॉयलेट तुम्ही उपलब्ध करून दिलं नाही, ती शाळा मराठी माध्यमाची असेल तर तिथं मुलं येणार नाही. पण तीच शाळा तुम्ही इथं जाऊन बघा, छबिलदासची शाळा दादरमधली जर तुम्ही पाहिली, जोपर्यंत मराठी माध्यमाची होती तोपर्यंत ते लाकडी जिने रामसे बंधूच्या सिनेमासारखे होते. आता ती ICSE बोर्डाची शाळा झालीये, चकचकीत शाळा झालीये. म्हणजे संस्था चालक ही इतकी भामटी जमात आहे, काही सन्माननीय अपवाद वगळता, की त्यांना वाटतं की गरिबांच्या मुलांनी या शाळांकडे फिरकू नये, धनदांडग्यांच्या मुलांनी भरपूर पैसे देऊन फिरकावं. आमचं म्हणणं आहे, तुम्हाला धंदा करायचा आहे ना, शाळेचं ते जुनं फुकटात मिळालेलं रिझर्वेशन अजिबात वापरू नका. इंग्लिश माध्यमाच्या शाळेसाठी बाजारात जो दर आहे त्या दराने शाळेची जमीन पुन्हा विकत घ्या आणि मग तुम्हाला काय धंदा करायचा तो करा. तुम्ही चॅरिटीच्या लेवलला ऑलमोस्ट फुकटात मराठी माध्यमाच्या शाळेसाठी मिळालेला प्लॉट तुम्ही घेणार, तिथं तुम्ही ICSEच्या शाळा काढणार,
तिथे तुम्ही आसाराम बापूंपासून सत्संगवाल्या सगळ्या लोकांना शाळा वापरायला देणार आणि शाळेचं रूपांतर जय श्रीराम वाल्यांमध्ये करणार. शाळा ही सेक्युलर इन्स्टिट्यूशन आहे, शाळा ही धर्मनिरपेक्ष जागा आहे. जे कुणी महानगरपालिकेच्या जागा किंवा स्वतःच्या खाजगी अनुदानित जागा, अनुदान तरी कोण देतं तुम्हाला? सरकार देतं. अजून तरी या देशातलं सरकार धर्मनिरपेक्ष आहे. प्रत्यक्षात त्यांचा इलेक्टेड व्यवहार काही असला तरी कागदोपत्री ते धर्मनिरपेक्ष आहे. त्यामुळे या प्रकारची लबाडी संस्था चालक करत असतील आणि ते मराठी असतील तरी त्यांना विरोध केला पाहिजे. दरवेळेला लोढालाच विरोध केला पाहिजे असा नाही. आपला मराठी आडनावाचा लोढा सुद्धा तितकाच बदमाश असतो. तो लोढा जास्त बदमाश आहे कारण त्याच्याकडे प्रमोद महाजनचा पैसा आहे. आपला लोढाकडे दुसऱ्या कोणाचा तरी पैसा आहे, तोही बदमाशच आहे. भांडताना लोढा ही वृत्ती आहे, ती आडनाव नाहीये. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्या दृष्टीने भांडलं पाहिजे. आता हे सगळं आपण ऐकलं. आम्ही माहीमच्या शाळेपासून ही सगळी सुरुवात केली. प्रणालीताई आणि गिरीश राऊतांनी माहीमच्या शाळेसाठी आंदोलन केलं. 10 महिने त्यांनी जी माहिती महापालिकेला मागितली आणि महापालिकेने त्यांना दिली नाही, ती आम्हाला पेपरात महानगरपालिकेची बदनामी झाल्यावर 10 मिनिटात मिळालेली आहे. म्हणजे महानगरपालिकेच्या त्या अधिकारी मला आणि चिन्मयी सुमित यांना ती कागदपत्र अशा पद्धतीने ऑफर करत होत्या जणू काही ही आमची वडिलोपार्जित कागदपत्र आहे. या पद्धतीने त्याने आम्हाला कागदपत्र दाखवलेली आहे. पण त्या अशा रुसून बसलेली नणंदबाई असते की नाही, तसं यांच्याकडे बघत होत्या की ह्यांना द्यायचं नाही. दीपक पवारला चालेल, चिन्मयी सुमितला देऊन चालेल, पण प्रणाली राऊतला द्यायचं नाही कारण त्या बाई सारख्या आरटीआय टाकतात. माझं असं म्हणणं आहे की हा प्रश्न दीपक पवार, चिन्मयी सुमित यांच्यापर्यंत जाताच कामा नये. स्थानिक पातळीवर जे लोक काम करतायत त्यांना तुम्ही 10 महिने रडवता, त्यांना तुम्ही थकवता. आणि याचा अर्थ असा आहे, आम्ही गगराणींना भेटलोय, आम्ही अमित सेनींना भेटलोय. महानगरपालिका किंवा सरकारच्या यंत्रणा ऑपरेट कशा करतात? आम्ही त्यांना मराठी शाळांच्या पालक संमेलनाचा प्रस्ताव दिलाय. त्याच्यासाठी त्याने आम्हाला पटकन 8 दिवसामध्ये फोन केलाय त्यांच्याकडनं, आपण भेटूया. म्हणजे एकदा काम करणाऱ्या लोकांना गप्पा आणि रचनात्मक कामात गुंतवून ठेवलं की मग ते आंदोलनाचे कार्यक्रम निसरडे करतात. अशा प्रकारचा यांचा हेतू आहे. पण आम्ही त्यांचे बाप आहोत. आम्ही आंदोलनाचा कार्यक्रम त्याच पद्धतीनं करू आणि रचनात्मक कार्यक्रम करत राहू. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी दोन्ही एका वेळेला करून दाखवावं. त्यांना जर चालत असेल की सकाळी आमच्याशी भांडायचंय आणि दुपारी पालक संमेलनाची चर्चा आनंद भंडारे बरोबर करायची आहे, आम्हाला काही प्रॉब्लेम नाही. पण तुम्हाला बरं वाटावं म्हणून तुम्ही करताय ती लबाडी आम्ही थांबवणार नाही. आता काय प्रकारचं आंदोलन करायचं ह्याच्यावर आपण शेवटी येऊया. आता असं आहे की अशा प्रकारची सभा आम्ही बोलावली. 200-250 माणसं गोळा झाली आणि मगाशी चिन्मयीताई म्हणल्या तसं 2 भाऊ नसताना सुद्धा लोक येत आहेत. याचा अर्थ 2 भावांच्या शिवाय मराठीचं चालू शकतं किंवा कदाचित कदाचित 2 भावांच्या शिवायच मराठीचं बरं चालण्याची शक्यता आहे. आता असं आहे की हे जे तुम्ही आता तुमचा जो प्रतिसाद आहे ना, हा कसा आहे की माणसाला जमिनीपासून 4 कोटं वर नेणारा आहे. आणि जर 20 वर्ष आम्ही अनुल्लेखाने मारले गेलेल्या परिस्थितीत नसतो ना, तर माझा एकदम गुणरत्न सदावर्तेच झाला असता. त्यामुळे पण मला हे कळतं की हे जे आहे ना, हे काय आहे मी तुम्हाला सांगतो की लोकांना हे बरं वाटतंय. लोकांना असं वाटतंय कोणतरी करतंय. ह्या बाई अभिनेत्री आहेत, पण ह्या असं कसं काय करतात? खरं तर त्यांनी वर्षा बंगल्यावर चहा पाण्याला गेलं पाहिजे, पण ते न करता ह्या कशा काय आंदोलन करतात? हा प्राध्यापक आहे, ह्याला अजून काढून कसं टाकलं नाही? म्हणजे हे सदिच्छेनं आहे का अपेक्षेनं आहे हे मला कळत नाही. तर आता प्रश्न असा आहे की तुम्ही 200 लोक इथे आलात, 29 जूनला आलात, 7 जुलैला आलात, मध्ये जिल्ह्याच्या पातळीवर आलात. रस्त्यावरचं आंदोलन आणि 4 भिंतीतलं आंदोलन ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आम्हाला असं दिसतं, आम्ही गगराणींशी बोललो, गगराणी असं म्हणले ती शाळा जर पडली
तर त्याची जबाबदारी तू आणि चिन्मयी घेणार का? त्याच्यावर माझं त्यांना उत्तर आहे. म्हणजे त्यांनी जर डिसअपिअरिंग मेसेजेस ऑन केलं नसेल तर अजूनही त्यांच्या मेसेजवर, त्यांच्या फोनवर तो मेसेज असेल. मी त्यांना असं म्हटलं की जर ही शाळा पडली नाही आणि तिथल्या मुलांची लांब जाण्यामुळं आयुष्य उद्ध्वस्त झाली तर त्याची जबाबदारी तुम्ही घेणार आहात का? त्याच्यावर त्यांचं उत्तर नाही. आम्ही अमित सैनींना भेटलोय. ते स्वतः असं म्हणले की माझ्या मुलांना पंजाबी यायला पाहिजे असं वाटतं. म्हणजे पंजाबातनं इथं आलेल्या माणसाला आपल्या मुलाला पंजाबी यावं असं वाटतं. पण महाराष्ट्रामध्ये मराठीतनं UPSC झालेल्या माणसाला मुंबई महानगरपालिकेचा आयुक्त असताना मराठी शाळा टिकवायची वाटत नाही. हे आपलं मराठीपण आहे. आणि गगराणे असं जाहीर भाषणात म्हणाले, ज्यांना इंग्रजी येत नाही त्यांचंच मराठीवर प्रेम आहे. मी त्यांना नम्रतेनं सांगू इच्छितो की त्यांच्यापेक्षा कदाचित माझं इंग्रजी बरं आहे, अधिक बरं आहे. मी मास्तरकी केली आहे 25-30 वर्ष, पण इंग्रजी चांगलं येणं हे नववसाहतवादी अभिमानाचंच लक्षण आहे. मला मराठी चांगलं येतं हाच अभिमानाचा विषय असला पाहिजे. मी मराठीतनं दर्जेदार विचार करू शकतो आणि मराठीतनं अभिजात म्हणणं मांडू शकतो. हाच इंग्रजी माझी भाषाच नाहीये ना. इंग्रजी कोणाची तरी भाषा आहे. कुठल्या तरी भौगोलिक आणि ऐतिहासिक अपघातानं ती माझ्यापर्यंत आली आहे आणि अंगाला चिकटली आहे गोचिड्यासारखी. ह्याच्यापेक्षा काही त्या भाषेचं मोल नाही. पण असं असं सत्तेतले लोक कधी म्हणतात? आता हे प्रशासनातले लोक आहेत, विधिमंडळात लोकांनी प्रश्न विचारले. मला तुम्हाला विचारायचं आहे, आज आपण भेटलो, आम्हाला असं वाटतं की महानगरपालिकेवर या प्रश्नासाठी, माहीमच्या शाळेसाठी नाही, मुंबईतल्या सर्व शाळांच्या, मराठी माध्यमाच्या सर्व शाळांबद्दल स्थितीदर्शक अहवाल महानगरपालिकेनं तयार करावा आणि मराठी माध्यमाच्या शाळांच्या पाडकामामध्ये धोकादायक ठरवण्यामध्ये जे सिंडिकेट ऑपरेट करतंय, महानगरपालिकेनं चटकन एक PRO ची नोट पाठवली की आमची बदनामी होते. अरे बदनामी व्हायला तुमची मुळातच इमेज इतकी भंगार आहे, तुमची काय भंगार बदनामी करणार आम्ही? प्रभाग पातळीपासून वरपर्यंत सडलेले लोक तुमच्याकडे भरलेले आहेत. तुम्ही बिल्डिंग पाडली की लोकांना कसं वाटतं की इथे माफिया येणार आहे? तुम्ही कुठली माहीमच्या शाळेपासून, कापड बाजारच्या शाळेपासून, कुलाब्याच्या शाळेपासून सगळीकडे तुम्ही इमारत पाडल्यावर लोकांना 500 कोटी 600 कोटी कसे दिसतात? आमच्या बाप जन्मात आम्ही कोटीची रक्कम पाहिलेली नाहीये. आम्हाला 500 कोटी 600 कोटी तुमच्या संभाव्य पापाच्या कल्पनेमुळे दिसतात. हे जर संभाव्य पापाच्या कल्पनेमुळे दिसतात तर तुम्ही लबाड नाही आहात हे तुमच्या कृतीतनं दिसू द्या ना. आणि हे जर तुमच्या कृतीतनं दिसायला पाहिजे असेल तर दोन गोष्टी मला वाटतं मागायला पाहिजेत आपण. एक, शाळेच्या जागी फक्त शाळा व्हायला पाहिजे. शाळेच्या जागी व्यावसायिक गाळे नाहीत, शाळेच्या जागी निवासी गाळे नाहीत. कितीही मोह झाला तुम्हाला, 5 मजल्याच्या जागी तुम्ही 10 मजल्याची शाळा करा, वर्ग खोल्या वाढवा, शाळेमध्ये इतर सोयी वाढवा. पण जसं तुम्ही मुंबई पुणे हायवे त्या म्हैसकरला अलॉट करून टाकला आणि आता त्याच्या बापाचाच तो झालेला आहे, तसं महानगरपालिकेच्या शाळांचं, विशेषतः मराठी शाळांचं करायचं नाही. त्या शाळा, महापालिकेकडे 800 कोटी आहे. त्या मगाशी ताई म्हणल्या बघा, संगीता ताई, त्याचं एक उत्तम वाक्य राज ठाकरेंनी मध्यंतरी वापरलं होतं की मुंबईतल्या रस्त्यांचं डान्सबारीकरण केलेलं आहे यांनी सुशोभीकरणाच्या नावाखाली. त्या सुशोभीकरणासाठी तुमच्याकडे पैसा आहे आणि शाळा बांधायला पैसा नाही. म्हणजे लाज नावाची जर काही गोष्ट असेल तर तुम्ही ती कोळून प्यायलेल्या. मोरी रोडची शाळा 4 वर्ष तुम्ही बांधत नाही आणि मग आता आम्ही महानगरपालिकेमधल्या डुंगरेबाईंच्या ऑफिसमध्ये न्यू माहीम स्कूल पाडल्यानंतर काय करायचं आहे याचा 10 मजल्याचा आराखडा, ब्लूप्रिंट त्यांच्याकडे पाहिली. शाळा पडलेली नाही. शाळा पाडली जाण्याच्या निर्णयाच्या अगोदर तुमच्याकडे ब्लूप्रिंट तयार असते. याचा अर्थ काय आहे की तुम्हाला खात्रीच आहे की कोणी काही तुमचं वाकडं करू शकणार नाही. तुमच्या दुर्दैवाने स्थानिक पातळीवर प्रणाली राऊत तुम्हाला नडल्या, आम्ही त्याच्यात सहभागी झालो. मोरी रोडची शाळा एवढी भाग्यवान नसल्यामुळे तेव्हा फार घडलं नाही. तर आता मुंबईतल्या मराठी माध्यमाच्या शाळांच्या बद्दलचा स्थितीदर्शक अहवाल महापालिकेनं करावा. शाळेच्या जागी शाळा बांधाव्या. SSC बोर्डाच्या शाळा आदित्य ठाकरेंच्या कृपेने ज्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये रूपांतर झालंय हे मी सांगितलंय लोकांना. मला बरेच लोक म्हणतात
की तुझ्यामुळे 2 ठाकरे एकत्र आलेले आहेत. मी तुम्हाला अत्यंत नम्रतेने सांगतो, हा आमचा हेतू नव्हता. आमच्या आंदोलनाचा तो हेतू नाही. 2 भाऊ चुलते पुतळे एकत्र आणणं अशा प्रकारच्या भाऊबिंदकीच्या मिशनवर आम्ही नाही आहोत. हे दोघे एकत्र येवोत अथवा न येवोत, आल्यावर ते मराठी शाळा, मराठी भाषा, मराठी माणूस आणि महाराष्ट्र याचं काम करतात की नाही, हा आमच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे. जर लोक एकत्र आले आणि नंतर पण तोडपाणीच करत राहिले तर यांच्या एकत्र येण्याचा आम्हाला काय उपयोग आहे? जर ते एकत्र आले आणि तरी मराठी शाळा पडतच राहिल्या आणि हे लोक जाहीर सभांमधनं सांगत राहिले, आमची मुलं बॉम्बे स्कॉटिश मध्ये गेल्यानं काय फरक पडतो, ते बाहेर मराठी बोलतात ना. म्हणजे ज्याची लाज वाटायला पाहिजे त्याचा तुम्हाला माज वाटत असेल तर सर्वसाधारण मराठी समाजापुढे आपण काय उदाहरण ठेवणार आहोत? तर या भावनेतनं मी तुम्हाला सांगतो की आपल्याला हे सगळं आंदोलन उभं करायचं तर राजकीय पक्ष येणार नाही. मी तुम्हाला सांगतो, हे अराजकीय आंदोलन नाही. भाषेचं कुठलंही आंदोलन अराजकीय असत नाही. जे लोक म्हणतात की आम्ही अराजकीय आहोत ना, ते एकतर मूर्ख आहेत किंवा लबाड आहेत. आमचं आंदोलन कोर राजकीय आहे. पण कोर राजकीय आहे म्हणजे विशिष्ट राजकीय पक्षाच्या वळचणीला बांधलेलं आंदोलन नाही. महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय पक्षांचं या आंदोलनात स्वागत आहे, पण अजेंडा आम्ही ठरवणार आहोत. आणि तो अजेंडा काय आहे? शाळा हा अजेंडा आहे, भाषा हा अजेंडा आहे, मराठी माणसाचं हित हा अजेंडा आहे. त्याच्यात मध्येच एखादा जैन घुसडायचा, मध्येच एखादा निरूपण घुसडायचा, अशा प्रकारच्या लबाडीला ह्या आंदोलनामध्ये स्थान नाही. आणि त्यामुळे मराठी माणसांनी जरी मराठी शाळा बुडवल्या तरी त्यालाही तितकेच रट्टे पडले पाहिजेत जेवढे लोढाला पडतात. त्याच्यामध्ये मराठी आणि अमराठी अशा प्रकारचा भेदभाव करायचा नाहीये. शाळांचं खाजगीकरण, 4 डिसेंबरला एक सभा झाली आहे, एक बैठक झाली आहे जांभेकर बाईंकडे. त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या काही शाळा प्रायोगिक तत्वावर अनुदानित मराठी शाळांकडे दिल्या जाणार आहे. हे काय आहे? महापालिकेला आता शाळा चालवणं नको झालंय. महापालिकेला वाटतंय की चालवल्या की लोक टीका करतात, चांगली तर त्यांना चालवायची नाहीये आणि मग बंद कोणी करायची, तर हे पाप आपल्या गळ्यात नको. ते एखाद्या खाजगी संस्थेने केलं तर त्या टॉवरमध्ये सरकारच्या स्थानिक पातळीवरच्या अधिकाऱ्याला गेला बाजार एखादा 2 BHK तरी सुटू शकेल आणि तो 2 BHK सुटण्यासाठी पाप पण आपल्या अंगावर घ्यावं लागणार नाही, अशी ही कुत्ता जाणे चमडा जाणे अशा प्रकारची भूमिका आहे. हे जे धोरण आहे, याही धोरणाला आपल्याला विरोध करायचा आहे. आणि शाळेची डागडुजी जेव्हा होते, पाडकाम होतं, त्यावेळेला मगाशी उत्पल म्हणला तसं पालकांना अजिबात विश्वासात घेतलं जात नाही. त्या माहीमच्या शाळेतल्या एका मुस्लिम आईशी आम्ही बोललो. त्या बाई असं म्हणल्या, सरकार काय सांगतं, आम्ही मराठीत बोललं पाहिजे. मी माझ्या मुलीला मराठी माध्यमात घातलंय तर तुम्ही मराठी माध्यमाची शाळा का देत नाही? म्हणजे रस्त्यावर मराठीतनं कोण दुकानदार बोलत नाही म्हणून त्याच्या कानफाटात मारण्यापेक्षा ज्यांची मुलं मराठी माध्यमात जात आहेत त्या मुसलमानांना आणि ख्रिश्चनांना मराठी शाळा उपलब्ध करून देणं हे जास्त प्रगल्भतेचं लक्षण आहे. आणि हे जर लोक करत नसतील तर ती गंभीर बाब आहे. आरटीचा उल्लेख, आता इथे विजयाताई आहे, शिक्षण हक्क कायद्याच्या बद्दल त्यांनी दीर्घकाळ काम केलंय. पण शिक्षण हक्क कायदा आला त्यावेळेलाच आमच्या समाजवादी मित्रांना आम्ही भाषेच्या चळवळीतले कार्यकर्ते हे सांगत होतो, तेव्हा त्यांना पटलं नाही. आम्ही सांगत होतो की आरटी कायद्याचा एक अनइंटेन्शनल कोलॅटरल डॅमेज असा होणार आहे की लोक 1 किलोमीटरच्या परिसरातली इंग्लिश शाळाच मागणार आहेत, अजिबात मराठी शाळा मागणार नाहीत. आणि ती मुलं जेव्हा इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जातील तेव्हा त्या 25% मुलांच्या अनुदानाची सोय आज ना उद्या सरकारला करावी लागणार आहे. म्हणजे इंग्रजी माध्यमाच्या शाळांना मागल्या दाराने अनुदान मिळण्याची सोय आरटीतनं निर्माण होते, कारण लोकांना प्रादेशिक भाषेतल्या शाळा नकोय. आता याचा अर्थ वंचितांच्या मुलांनी इंग्रजी शिकूच नये का, अशा प्रकारचा युक्तिवाद करत आपण आयुष्य काढू शकतो. पण माझी या बाबतीतली भूमिका कार्यनाश झाला तरी चालेल पण चर्चा चालू राहिली पाहिजे अशी नाही. अजिबात कार्यनाश होता कामा नये, चर्चाही व्हायला पाहिजे.
पण अंतिमतः मराठी समाजाच्या व्यापक हिताचं जे आहे ते घडलं पाहिजे ही आहे. त्यामुळे आरटी जर म्हणत असेल की 1 किलोमीटरच्या आतमध्ये मुलांना शाळा मिळाली पाहिजे, तर 1 किलोमीटरच्या आतमधली मराठी माध्यमाची शाळा मिळेल का, यासाठीचा प्रयत्न करणं नितांत गरजेचं आहे. यासाठी आपण आंदोलन करायचं असं म्हणतो. आता मी अगदी त्याच्या टेक्निकॅलिटी तांत्रिक बाजूंकडे येतो. एक म्हणजे आम्ही असं म्हणतोय, वातावरण तापलेलं आहे, लोकांच्या मनात या प्रश्नाबद्दल काही एक आस्था आहे, अशा वेळेला आंदोलन करणं अधिक शहाणपणाचं आहे. आम्हाला 20 एक वर्ष चळवळीचं काम करून असं लक्षात आलंय की लोकांना जेव्हा यायचं आहे तेव्हा लोक येतात, लोकांना जेव्हा यायचं नाहीये तेव्हा ते आज गुरुवार आहे, आज मार्गशीर्षातला आहे, आज शुक्रवार आहे, आज मटण खातोय, वाटेल ती कारणं लोक देतात. त्यामुळे अमुक एखादा दिवस आंदोलनाला चांगला आणि तमुक एखादा दिवस नाही, याच्यात काही फारसं लॉजिक नाही. लोकांच्या मध्ये धग आहे तेव्हा आंदोलन केलं पाहिजे. मी 2-3 प्रस्ताव आपल्या पुढे ठेवतो. जर लोकांना हे पटलं इथं आलेलं, कारण मगाशी डायरेक्ट डेमोक्रेसी बद्दल, प्रत्यक्ष लोकशाही बद्दल तू बोललास, ते सॉक्रेटिस आणि प्लेटोच्या काळामधली आणि आपल्या जुन्या काळामधली आहे, ती ऐकायला बरी वाटते. पण आपल्या ग्रामसभा म्हणजे मारामारीचे अड्डे आहेत, तिथं तसं काही व्हायचं नाही. मी आपल्या समोर 2-3 प्रस्ताव मांडतो. आपण जर एकत्र ठरवलं त्याबद्दल, आणि नुसतं ठरवलं नाही, प्रत्यक्षात ठरवलं, आणि किमान एवढी माणसं वर्किंग डेला, म्हणजे तुम्ही जर म्हणलात की आपण रविवारी गगराणींच्या घरापुढे आंदोलन करू, काही होणार नाही. तेही बिचारे आराम करत असतील, तुम्ही आराम करत असाल, आणि कोणी येणार नाही. त्यामुळे वर्किंग डेला तुम्हाला तुमचा एक दिवस काही तास घालवण्याची तयारी असेल तर हे आंदोलन, मिनिमम आंदोलन शक्य आहे. मी काय आहे ते सांगतो. महानगरपालिकेचं जे मुख्यालय आहे त्याला आझाद मैदान समांतर आहे. महानगरपालिकेच्या मुख्यालयावर मराठी शाळेच्या प्रश्नांसाठी आपण मोर्चा नेऊ शकतो का, न्यावा असं मला व्यक्तिशः वाटतं. आणि ते येत्या आठवड्याभरामध्ये, म्हणजे 4 ते 5 दिवसांचा विचार करून 19 डिसेंबरचा जो शुक्रवार आहे त्या दिवशी हे आंदोलन न्यावं असं मी प्रपोज करतो आहे, सुचवतो आहे. हे मला सांगा. आणि हे आवाजी मतदानानेच होण्याची शक्यता आहे. आपण हे करू शकू का आणि करावं का? करूया. 19 डिसेंबर या तारखेला आपण करू शकू. 18 ठीक आहे. 18 डिसेंबर सोमवार, गुरुवार 18 डिसेंबर ठीक आहे. 18 डिसेंबर एक. दुसरं, आता आंदोलन करतानाच्या काही बेसिक गोष्टी, मी काय असा आंदोलनात मला महात्मा गांधींसारखा अनुभव अशी परिस्थिती नाही आहे. मी किरकोळ कार्यकर्ता आहे, मला जे कळतं ते सांगतो. एक म्हणजे तिथं यायचं असेल तर लोक विचारतात, मी गव्हर्नमेंट जॉब मध्ये आहे, माझं काय होईल का? मला माहित नाही, माझं अद्याप काही झालेलं नाहीये. बहुतेक लोकांचं काही होत नाही. याचं कारण सरकारला ज्यांचा बंदोबस्त करायचा आहे असे अजून खूप लोक बाकी आहेत. काश्मीरमध्ये आहेत, सोनम वांगचूक आहे, देशातले इतर मुसलमान आहेत, नागालँड मधले लोक आहेत. आपला नंबर नंतर येणार आहे. म्हणजे वरुण ग्रोवर जसं म्हणतो ना की माझ्याकडे कुणी आलं की मी त्यांना सांगणार की कामरा का नंबर पहिला आहे, तसं आपला नंबर यायला वेळ आहे, काळजी करू नका. पण पोलिसांचा हा लाडका छंद आहे माणसांना घाबरवणं. ते आम्हाला दर कार्यक्रमाच्या आधी फोन करतात, तुमचा कार्यक्रम शांततापूर्ण होणार आहे का? तर हा काय प्रश्न आहे मला तुम्ही सांगा. आम्ही काय इथे आधीचे गोळे घेऊन येणार आहोत का? म्हणजे जे लोक मुळात गोळा व्हायलाच 20 वर्ष घेतात ते लोक काय हिंसक कृती करतील मला सांगा. पण हा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे जे येणार आहे त्यांनी
महानगरपालिकेच्या मुख्यालयावर 18 तारखेला सकाळी 10:30 वाजता आपण भेटणार आहोत. 11 वाजता आंदोलन करू. तिथं बाहेर जी काही भाषणं व्हायची ती होतील. तिथून आझाद मैदानात जाऊ. गगराणींना त्याच्या अगोदरच आपण पत्र देणार आहोत की आपल्याला गगराणींची भेट घ्यायची आहे आणि त्यांचीच भेट घ्यायची आहे. त्यांनी ते डेलिगेट करून त्यांच्या 10व्या असिस्टंटला ते सांगावं अशा प्रकारची अपेक्षा नाही. आता त्याच्यामध्ये आयुक्त भेटतील का, ऐकतील का आणि मोर्चा यशस्वी होईल का, होणार नाही. मला असं वाटतं की इंग्रजीमध्ये जसं आपण म्हणतो लेट अस क्रॉस द ब्रिज व्हेन इट कम्स, आपण प्रयत्न करून पाहूया, लोकांच्या पर्यंत जाऊया आणि मुळामध्ये अशा पद्धतीनं लोक एकत्र येतील का. काय आहे की कोणाला तरी मारण्यासाठी एकत्र येणं फार सोपं आहे, काहीतरी वाचवण्यासाठी एकत्र येणं ही जास्त कठीण गोष्ट आहे, जास्त रचनात्मक गोष्ट आहे. तर या दृष्टीनं आपलं हे जे काही सभागृह आहे, या सभागृहाने 18 तारखेला सकाळी 10:30 वाजता महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोरच्या आंदोलनाचा ठराव केला आहे, असं आपण समजूयात का. मला आता काय आहे की तुम्ही कार्यकर्ते म्हणून जे लोक काम करत असाल, काही वेळेला आपला मेंदू एकदम बंद होतो आणि आपल्याला अंदाज येत नाही की आपल्याला आपल्या कार्यक्रमाला माणसं येतील का सगळे समोसे आपल्यालाच खावे लागतील. तर हे काल मला असं वाटत राहिलं की हे वाटतंय खरं एवढे लोक येतील, पण म्हणजे बरेचदा असं होतं की तुम्हाला अपयशाचा दीर्घ अनुभव असला की यशाची सवय लागायला वेळ लागतो. त्यामुळे आता तुम्ही असं म्हणताय, माझी तुम्हाला विनंती अशी आहे की आपण फार शिवाजी महाराजांचा इतिहास वगैरे सांगतो, ते बाकी जे काही त्यांचं महान काम असेल ते सोडून देऊया. पण शिवाजी महाराज ठरल्या वेळेला अफजल खानाला भेटायला गेले होते एवढं लक्षात ठेवू. याचा अर्थ महापालिकेचे लोक अफजल खान आहेत असं नाही, आपण शिवाजी महाराज आहोत असंही नाही, पण आपण दुबळे आहोत पण शहाणे आहोत आणि ते मातब्बर आहेत, पण आपल्याला त्यांच्यावर मात करायचे, एवढंच नोशनली आपण फक्त लक्षात ठेवू. लोक आता माझ्या समोरचा प्रश्न आहे, लोक येतील का, किती येतील. तर आम्ही असं धरतो की एक 50 ते 100 लोक येतील. इथे 200 लोक आहेत, साधारणपणे 200 लोक येतो म्हणले की 20 लोक येतात. आपला सामाजिक आपलं गुणोत्तर ते आहे. तर याच्यासाठी आनंद भंडारे हा जो आमचा चळवळीचा कार्यकर्ता आहे, तो हे सगळं लोकांशी बोलेल. त्या संस्था त्या संघटनांच्या लोकांनी अधिकाधिक लोकांना तिथे आणावं. आम्ही दराडे सर सांगतील, सरोदे सर पण सांगतील की ज्या पद्धतीनं अधिकाधिक समावेशक पद्धतीनं भाषेचं आंदोलन उभं करण्याचा आम्ही प्रयत्न केलाय, मला असं वाटतं की इतक्या लोकशाही पद्धतीनं, आणि आम्ही कोणाला सोबत घेतलं नाहीये, फक्त आम्ही संघ आणि भाजपच्या लोकांना सोबत घेतलं नाही, कारण त्यांना सोबत घेणं म्हणजे आत्महत्या करणंच आहे आणि आम्हाला त्यांची भूमिका माहीत आहे. त्यामुळे आणि आम्ही आयडिओलॉजिकली अजिबात तिकडे सरकायचं नाहीये, आमचं ठरलं आहे. म्हणजे ह्या बाबतीत आम्ही सदानंद मोरे पण नाही आहोत आणि रवींद्र शोभणे पण नाही आहोत. आम्हाला क्लिअर आहे ह्याच्या बाबतीत, अत्यंत क्लॅरिटी आहे, आम्ही जिथे आहोत तिथेच असणार आहोत. त्यामुळे हे आंदोलन आपण करूया. माझी विनंती आपल्याला आहे की बोला काय काय आंदोलनाची वेळ आपण ठरवणार. ते जोपर्यंत आपल्याला भेटीची भेट देत नाहीत, महापालिकेच्या टाइम्स कडनं जाणाऱ्या गल्लीमध्ये खूप जागा आहे, बसून राहू आपण तिथे. महापालिकेची प्रसाधनगृह वापरू, ती चांगली असतील. शहरातली जरी वाईट असली तरी महापालिकेची चांगली असतील, ती वापरू. आरामचा वडापाव खाऊ आणि निवांतपणे वेळ काढू. कधीतरी त्यांना भेटावंच लागेल, तर हे करूया. फक्त पेशन्स ठेवा आणि सोबत राहा, एवढी मी आपल्याला विनंती करतो. आनंद बद्दलची कृतज्ञता मी व्यक्त करतो की त्याने सगळ्या वक्त्यांपेक्षा मला जास्त वेळ दिलेला आहे. शेवटचं फक्त एकच वाक्य सांगतो, हे सगळं घडवून आणायचं ना म्हणजे फार कष्टाचं काम आहे. म्हणजे मी काही आम्ही कोणावरही उपकार करत नाही, पण इथं आम्ही जे दिसतो, म्हणजे मी, चिन्मयीताई, आनंद, आम्ही तुम्हाला दिसतो. खूप लोक या आंदोलनाने नव्याने जोडले गेले आणि आमच्या आंदोलनाचा एज ग्रुप बदलला.
म्हणजे मी मागेही म्हटलं होतं की मला असं वाटत होतं की बहुतेक आपण पेन्शनर लोकांशी बोलूनच मरणार आहोत. तसं न होता आता 25-30च्या लोकांशी पण आम्हाला बोलता येतंय. लोक व्हिडिओ पाहतात, लोक रिॲक्ट करतात. फक्त शेवटचा मुद्दा, मगाशी आनंद बोलताना म्हणला आम्ही ते टी शर्ट विकतो आहोत, पण याच्यात काय आम्हाला व्यवसाय करायचा नाही. मी तुम्हाला सांगतो, हे सगळं करायचं ना, हा हॉल आम्हाला 15,000चा 4,000 ज्ञानेश महाराजांच्यामुळे मिळाला. ते मुंबई मराठीचं सभागृह आम्हाला तिकडे भालचंद्र मुणगेकरांच्यामुळे मिळतं. त्यामुळे गरीबाच्या घरी गरीबच जातात, तशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळे इथे मागे QR कोड आहे, पुस्तकं आहे. आमची विनंती अशी आहे की तुम्ही आम्हाला 2 ते 3 प्रकारे मदत करा. आम्हाला कायदेशीर मदत लागणार आहे. कायदेशीर मदतीसाठी सकाळी पण मला 1-2 जणांनी सांगितलं की तुम्ही सांगितलं कोर्टात जायचं असेल तर त्यासाठी लागणारा निधी आम्ही तुम्हाला मदत करू. एक मी तुम्हाला सांगतो, अत्यंत पारदर्शकपणाने आम्ही काम करतो. आम्ही सगळे विना वेतन काम करणारे लोक आहोत. त्यामुळे तुम्हाला चुकूनही कोणत्याही प्रकारचा 1 रुपयाचा सुद्धा अपहार झाल्याचं या चळवळीच्या बाबतीत तुमच्या कानावर येणार नाही. पण पैसा लागतो सगळ्या गोष्टींना, आणि लोक त्या लालबागच्या राजाच्या उंदराच्या कानात बोलायचे 1000 रुपये देतात. त्याच्यापेक्षा तर मराठीचं काम बरं आहे की नाही? हे लालबागचा राजावाले तुमचं शर्ट आणि तुमचं टॉप धरून तुम्हाला खेचतात आणि धुंगणावर लाथा मारतात, ते लोकांना चालतंय. अरे आम्ही तुमच्याकडे विनंती करत मराठी समाजाकडे येतोय की हे आपलं सामूहिक काम आहे. कसला शिवाजी महाराजांचा वारसा सांगतो आपण? हा वारसा मराठी शाळा राहिल्या नाही तर इंग्रजीतनं सांगण्याची वेळ आपल्यावर येणार आहे. ही विनंती आहे माझी आपल्याला. आम्हाला शक्य ती मदत करा, पैशांची मदत करा, 10 रुपयापासून करा. 10 रुपयापासून लोक आम्हाला मदत करतात. असं नाही आम्ही तुमच्याकडे तुम्ही 5,000 द्या, 10,000. आम्हाला 10 रुपये देणारा माणूस अत्यंत महत्वाचा वाटतो, कारण तो रोजच्या कुठल्या तरी रोजगारावर आहे, पण त्याला वाटते की हे बरे लोक आहेत, 10 रुपये ह्याला दिले पाहिजेत. त्या माणसाने स्वतःचा वडापाव सॅक्रिफाईस करून आम्हाला काहीतरी दिलंय, ही मदत मला फार मोठी वाटते. आणि इथे गांधींच्या पैसा फंडापासून शरद जोशींच्या शेतकरी संघटनेला झालेल्या मदतीचा एक अशा प्रकारचा वैचारिक वारसा आहे. आम्ही बरं काम करतो असं आम्हाला वाटतं. तुमच्या डोळ्यामध्ये त्या प्रकारची पावती पण दिसते. आपण एकत्र आलो तर जे मराठीकरण महाराष्ट्र धर्मावरचं उभं करण्याचा आपला प्रयत्न आहे, आपण यशस्वी करूया. 18 तारखेला 10:30 वाजता महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर कोणतीही भीती न बाळगता जरूर भेटा. भीती घालवण्यासाठी तुम्हाला गांधींची मदत लागली, गांधींची घ्या. सलमान खानची लागली, सलमान खानची घ्या. कारण तोही म्हणतो डर के आगे जीत है. काही तुम्हाला जी सोयीची आहे ती मदत घ्या, पण एकत्र येऊया. लढलो नाही तर संपून जाऊ आणि महाराष्ट्रही संपेल, एवढं मी नम्रपणे नमूद करतो. जय मराठी, जय महाराष्ट्र.